म्हटलं की प्रसंग ते दिसतो की कोणत्याही इथे येऊन आम्हाला हा त्रास झाला, आम्हाला नाही हे मिळालं नाही ते मिळालं नाही, हे ओरड आपण करूच नाही. कारण हे आपण मिळून केलेलं असतं. एकट्या गठाणे मॅडमचं हे काम नाही आहे. यात आपल्या सर्वांचा सहभाग असायला, सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं असतं आणि तेव्हाच हे उपक्रम यशस्वी होतात. आणि म्हणून आज काव्यप्रेमी शिक्षक मंच यांनी 16वं राज्यस्तरीय साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजन केलं आणि एक यशस्वी आयोजन म्हणून याला मी या ठिकाणी या संमेलनाला शुभेच्छा देतो. आणि मी आताच मगाशी घोळके सरांशी बोललो की यानंतरचं जे तुमचं 17वं संमेलन राहील ते सेवाग्रामला तुम्ही घ्या. तुम्हाला संपूर्ण सहकार्य मी करेल आणि चांगलं संमेलन सेवाग्राम सारख्या एका चांगल्या महात्मांच्या कर्मभूमीमध्ये घेऊन, कारण तिथे निवास व्यवस्था 400-500 लोक राहू शकतात एवढी व्यवस्था आहे. आणि सगळ्यात चांगली व्यवस्था म्हणजे 1 दिवसाच्या ऐवजी 2 दिवसाचं घ्या आणि एक वेगळं पायंडा तुम्ही तुमच्या या काव्यप्रेमी शिक्षकांच्या माध्यमातून इतर संस्थांसाठी किंवा इतर साहित्यिक उपक्रम राबवणाऱ्यांसाठी द्यावा, एवढी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद दाते सर. ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे त्यांनी मानधनाची अपेक्षा न करता अशा प्रकारच्या संमेलनांमध्ये सहभाग नोंदवावा असा महत्त्वाचा विचार दाते सरांनी मांडला. आपण नक्कीच याचा विचार करायला हवा. आणि आता या संमेलनाच्या उद्घाटनीय सत्राचा शेवट आभार प्रदर्शनानं करावा अशी विनंती मी कृष्णा